पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण दुसरे चरण करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाधलू पावन झालो चराचरी भगवान परात्पर पूर्णतम पुरुषोत्तम अखंड सच्चिदानंद कंद अकरण करुण करुणा वरुणालय दीनबंधू दीनानाथ भगवान श्री पंढरीनाथाच्या कृपेनं ज्ञानेश्वर माऊली तुकोबराया नाथ महाराज निळोबराया नामदेवराया आदी करून सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं परमपूजनीय गिरिधरी अण्णा महाराज यांच्या आशीर्वचनानं आणि ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्यानं प्रतिवर्षी साजरा होणारा हा उत्सव, या उत्सवातील आजचा हा सांगता सोहळा आणि योगायोगाने या वर्षाचा जो उत्सव आहे तो सुवर्ण महोत्सवी उत्सव आहे. 50 वर्षाचा झालेला आपला सप्ताह किती वर्षाचा झाला? म्हणजे अर्धा झाला. सीताराम बाबा तुम्ही पुढे गेलात, तुम्ही एकटेच गेले नाही, आम्हाला सगळ्याला घेऊन चाललेला आहात पुढे पुढे. माझा आवाज बसलेला आहे, मला स्वराचा ताळमेळ लागना खरं म्हणजे. पन्नास वर्षाचा सप्ताह झाला. अनेक ग्रामस्थ या सप्ताहानं पाहिले, अनेक भजनी मंडळी पाहिले, अनेक कारभारी पाहिले, आणि बरेचसे कारभारी पुढे गेले. खरं म्हणजे काळ कोणासाठी थांबलेला नाही. इथे आल्याच्या नंतर मला बदलही फार जाणवला. खरं म्हणजे या आमचा जुना मंडप काय झाला म्हटलं. पन्नास वर्षाचा सप्ताह होत असताना सगळा बदल झाला बघा. आणि योगायोगाने तांबाराजुरीला निवारा आहे म्हणून सप्ताह आहे. जिथं जिथं निवारा आणि सप्ते चालू आहेत ना त्यांचंच बरं आहे. बाकीच्यांचं अवघड आहे. जे मंडपात सप्ते आहेत ना त्यांचं सर्व पाणी अंगावर गळतंय. पाऊसही ढिला पडलेला नाही. आणि या 2-3 दिवसात तर काही विचारूच नका. पाऊस एकदम असा जोरावर आहे. तसे आपण लोक भाग्याचे आहोत की आपल्याकडे 100% दुष्काळ कधी पडत नाही. भगवंताच्या कृपेने एखादं का होत नाही पीक आपल्याला मिळून जातं. मी संस्थांवरती आलेलो यावर्षी 44 वर्ष झालेले आहे. आणि पूर्वीचा एक काळ असा होता
की आठवड्यातले म्हणजे 7 दिवसातील 3 दिवस तरी मी राजुरीत राहत होतो, तांबा राजुरीत. 3 दिवस कळत नाही माझे तांबा राजुरीत जायचे. 4 दिवस मठावरती, 3 दिवस इकडं. अशा पद्धतीत खरं म्हणजे पहिली भजनी मंडळी, आपली सगळी मंडळी जी असायची ना, आज आहेत ते आणि पूर्वी गेलेले ते. खूप आनंद अशा प्रकारचा सर्व काही असायचा. म्हणून मलाही वाटलं की यावर्षी सुवर्ण महोत्सव आहे तर आपणच जावं. पुढच्या वर्षाचं काही गुत्त आमचं नाही खरं म्हणजे. पण या वर्षात तरी सप्ताहामध्ये आपण जावं. मग कोणाला अडचण हो नाही तर काही हो, पण आपण जायचं असं ठरवलेलं. विठाला विठाला. जिथं जागा मिळेल तिथं बसून घ्या पाठीमागं. आता समोर जागा नाही, पाठीमागं बसून घ्या. जिथं जागा मिळेल तिथं बसून घ्या. विठाला विठाला समोर गर्दी करू नका, पाठीमागे बसून घ्या. विठाला समोर जागा नाही, विठाला जागा मिळाली बसून घ्या. मागं विठाला 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 कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. हा तुकोबरायचा अभंग सर्वांच्या परिचयाचा असा असलेला आहे. बहुतेक कीर्तनकार महाराज कीर्तन झाल्यावर का होत नाही कंठी धरिला कृष्णमणी हा अभंग म्हणतात. मग सर्वांच्या, कोणाचा पाठातला असेल, कोणाचा कानपाठाचा असेल, कोणी कधी ऐकलेला असेल, असा तुकोबरायांचा हा अभंग आहे. शब्द तुकोबरायांचे आहेत आणि अतिशय गोड असे आहेत. खरं म्हणजे अति गोड आहेत. संतांचे शब्द म्हणजे अमृतवाणी आहे. आली मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्णाता नव्हे. ऐका, कृपा करून बोलू नका. हात जोडतो बर का, बोलायचं कमी ठेवा. बसा बसा काका बसा. बोलू द्या त्यांना. आज इथं नाही बोलावं म्हणून त्यांनी तरी कुठं बोलावं. 2 मावश्या भेटल्याच्या नंतर नवीन आता बऱ्याच दिवसांनी भेट झाली असली त्यांनी काय करावं. आणि ते म्हणते एकट्या बाबालाच कशी काय परवानगी बोलायची, आणि बोलायचं असलं तर माईकवर येऊन बोला. मी थोडा वेळ थांबतो, तुम्ही बोला. आपला काही प्रश्न नाही. तुमच्याकडे माईक लागला तर तसं सांगा की माईक इकडे द्या, आम्ही इकडून बोलतो म्हणून. पण विनाकारण आग्या माळ उठल्यासारखं करू नका. बिठाला बिठाला आपल्या अण्णाच म्हणत असायचे, आवचित उठलं आणि खाजवीत सुटलं.
तसं खाजीत काय सुटू नका, अवचित उठल्यासारखं काही करू नका. कंठी धरेला कृष्ण म्हणे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नाव ज्याच्या कंठामध्ये आहे त्याला म्हणतात कंठी धरेला कृष्ण म्हणे. ज्यानं भगवंताचं नाव कंठी धारण केलेलं आहे. का कन्या आता मला फोटो दाखवला श्रीकृष्ण परमात्म्याचा. माझ्या इकडचा एक फोटो त्यांनी आणलेला होता फार दिवसापूर्वी, आणि तो अत्यंत सुंदर असा असलेला फोटो श्रीकृष्ण परमात्म्याचा. अरे आपलं परमभाग्य आहे भारतवर्षीय लोकांचं, भारतातल्या लोकांचं, आणि विशेषतः आणखीन महाराष्ट्रातल्या लोकांचं. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय. किती महाराष्ट्र गीत आहे सुंदर नाही का. महाराष्ट्रीयन लोक भाग्यवान आहेत. हा महाराष्ट्र कोणाचा आहे? आता कोणी कोणाचं म्हणत असतील, पण आम्ही सांगतो ज्ञानोबा तुकोबाचा महाराष्ट्र आहे, नाथ बाबाचा महाराष्ट्र आहे. ज्यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी फार मोठं योगदान संतांनी दिलेलं आहे. ते काय होतं अगोदर? लळित होते काहीतरी, लळित उगे काही नव्हतं अगोदर. मराठीचे आदी कवी मुकुंदराज स्वामी, ज्ञानोबरायचं समकालीन असलेले, आपल्याच बीड जिल्ह्यातले, त्यांनी 2 ग्रंथ लिहिले, छोटे छोटे प्रकरण ग्रंथ. आणि ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी समाजाला दिली. ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी पहिल्यांदा प्रचलित अशा प्रकारची झाली. त्यावरती अनेकाने भर दिला. आजही साहित्यिक ग्रंथदिंडी काढतात ना, त्यामध्ये ज्ञानेश्वरी ठेवल्या जाते, त्यामध्ये तुकोबरायची अभंगगाथा ठेवल्या जाते, त्यामध्ये नाथबाबाचं वाङ्मय ठेवलं जातं. आपण पाहतो की पंजाबमध्ये ग्रंथ साहेबाला जास्त मानतात. शीख लोक जेवढे आहेत ना, तर प्रत्येक गुरुद्वाराच्या ठिकाणी ग्रंथ साहेब त्या ठिकाणी असतात. त्यामध्ये आमच्या नामदेवरायाचे 43 अभंग आहेत. नामदेवरायाचे 43 अभंग आहेत. एवढं महत्व या मराठी वाङ्मयाला आहे आणि या संतांच्या वचनाला आहे. विठाला विठाला मराठी भाषा अत्यंत सुंदर अशा प्रकारची आहे. नाथबाबांनी तर आपल्या मुलाला हरिपंडिताला सांगितलं, म्हणजे संस्कृत भाषा देवे केली, मराठी काय चोरापासून झाली? मराठी काय चोरापासून झाली का म्हटले? अरे ही देवाचीच भाषा आहे. देव सर्वज्ञ आहे, सर्वविद आहे. यस सर्वज्ञ हा सर्वविद यश्च ज्ञानमयं तपः. वेदामध्ये आलेलं वर्णन आहे. जो सर्वज्ञ आहे, सर्वविद म्हणजे सर्व जाणणारा आहे. ज्ञान हेच ज्याचं तप आहे. त्या सर्वज्ञ परमात्म्याला सर्वांच्या भाषा कळतात. पशुची भाषा, पक्ष्याची भाषा, प्रत्येकाची भाषा कळते. विविधता काही आपल्याकडे कमी आहे. महाराष्ट्रात एकच भाषा आहे का मराठी? एवढीच फक्त चालते का? मराठीत देखील इतके प्रकार आहेत. विदर्भ लोक चल ना बाप्पा, आमच्या कोकणात तिकडे गेलं ना, मी कोकणात जास्त दिवस राहिल्यामुळे आमचं कोकण म्हटलं. कोकणात जास्त दिवस राहण्याचा योग आलाय. त्र्यंबकेश्वरला असताना कोकणात कार्यक्रमाला जावं लागायचं. तिकडे अनेक गावात असं राहणंही होत असायचं. खूप चांगली माणसं खरं म्हणजे कोकणातले. साधी माणसं, लंगुटीवर राहणारी माणसं, साधे माणसं, बोलणं साधं, साधे माणसं. मला वाड्याच्या खरेदी विक्री संघाचे मॅनेजर आणि इथला आणखी एक माणूस होता. मला असं वाटत असायचं
कदाचित एखाद्या तरी जन्मातले हे आपले आईबाप असतील. एवढं प्रेम असायचं त्यांचं. त्या मॅनेजरचं तर काही विचारू नका, ते घरच माझ्याच ताब्यात असायचं. कपाटाच्या चाव्या माझ्याच जवळ असायच्या. त्या मुलींचे वगैरे लग्न, बहिणीचे लग्न, अरे काय आनंदी आनंद अशा प्रकारचा. आम्ही गिरगावला मुंबईला गेलो बस्ता बांधायला, आणि तिथून सुंदर कपडे आणले तरी एक जावई रुसला. कपडे मला पसंत नाहीत. म्हटलं असं करा, तुम्ही वाड्याला चला, तुम्हाला जे पसंत पडेल ते. तिथल्यापेक्षा स्वस्तातलं घेतलं त्यांनी. कापडातलं मुळातच कोणाला काही कळत नाही. काका एक फौजी नगरला आले, त्यांना अत्तर घ्यायचं होतं. अत्तर म्हणले बेस्ट पैकी अत्तर दे. त्या दुकानदाराला म्हटलं. तर त्यांनी चांगल्या क्वालिटीची एक 15-20 रुपयाची एक बाटली काढली, बारीक शिशी, आणि दिली. ॲड म्हणलं याच्यापेक्षा भारी काढ. तर त्याला पंचायत वाटायला लागली का याच्यापेक्षा तर काही भारी नाही आपल्याकडे. पण तू माणूसच आहे की ना. शेवटी 1.5 रुपयाची बाटली त्याने सांगितली, ही 500 रुपयाची आहे, तुम्ही घेणार का? तुमची ताकद आहे का घेण्याची? म्हटलं दे. यांना किंमत पसंत आहे का वस्तू पसंत आहे? किंमत पसंत आहे, वस्तू पसंत नाही. कपड्याच्या बाबतीत असंच आहे. बहुतेक माणसाला किंमतच पसंत असते, कपडा कळतच नाही त्यातलं काही. कपड्यातलं काहीच कळत नाही. एका बाईने माझ्याकडे 500 रुपये दिले. मी काशीला चाललो होतो. म्हणले मला शालू आणा. आम्ही ते पैसे खर्च करून टाकले. 250 रुपयाची एक साडी आणली, पण ती म्हणायची की नाही ही 1000-1500 तरी असं नसन. बाबा नक्की तुमचे काहीतरी पैसे फिरत आहेत माझ्याकडे. पण कशाचे पैसे फिरत? तिच्या 250 आम्ही खाल्ले तर हे कोणाला सांगायचं? कपड्यातलं माणसाला काही कळत नाही खरं म्हणजे. असं माझा मुख्य विषय आहे. कंठी धरिला कृष्णमणी. कंठामध्ये भगवंताचं नाम धारण केलेलं आहे, आणि हे सर्वश्रेष्ठ आहे. बघा, तुम्ही किती भजन करा, काही करा, जिथपर्यंत भगवंताचं आपण चिंतन करत नाही, नामस्मरण करत नाही, तिथपर्यंत काही अर्थ नाही. सकाळी उठल्याच्या नंतर मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, घरातून बाहेर पडत असताना देवाचं नाव घेऊन बाहेर पडा. या विज्ञान युगामध्ये, धकाधकीच्या युगामध्ये कधी कोणाचं काय होईल काही सांगता येत नाही. फास्ट जीवन आहे आजचं. तुम्ही नामस्मरण करून निघले तर घरी नक्की येण्याची गॅरंटी. म्हणून तुम्हाला सांगितलं, भगवंताचं नामस्मरण करून निघा, जा. घरी 100% याल. देवाचं नाव घेता न गेले तर सांगता येत नाही कोणाचं कुठे ॲक्सिडेंट होईल. भरवसाच राहिला नाही खरं म्हणजे. अतिशय अवघड आहे. काही लोक तीर्थयात्रेला जाता नाही, लोक म्हणतात किंवा देवाला गेले, मग देवाने, अरे देवाला गेले हे हौसे नवसे गवसे. हे देवालाच गेलते का नक्की? हे देवासाठी देवाला गेले का यांच्यासाठी गेले, यांचंच मिरवायला गेले हे सांगता येत नाही. पूर्वीचा काळ एक असा होता की गावातून एक माणूस पंढरपूरला चालला तर सगळं गाव वाटे लावायला. आता तुम्ही पंढरपूरलाच काय, पण तुम्ही अमेरिकेला जरी जाऊन यायचं म्हटलं ना तरी तुम्हाला कोणी वाटे लावायला यायचं नाही. घरातले सुद्धा दारात यायचे नाही. दुनिया जवळ झाली, फास्ट जीवन झालेलं आहे, तरी परंतु भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे हे लक्षात ठेवा. माणसाला जर काय हवा असेल तर सुख समाधान हवं आहे, प्रत्येकाला हवं आहे. तुम्ही देवाचं नाव जपून पहा. तुम्ही देवाचं नाव घेतलं, सकाळी सकाळी उठल्याबरोबर देवाचं नाव. तुका म्हणे ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. भगवंताचं नाव जर मुखाला आलं तर समजावं सुखच सुख आहे. यावत जीवन सुखी करायचं असेल तर फक्त भगवंताचं नामचिंतन आहे, दुसरं काही साधना नाही. मोठ्या मोठ्याचे हाल आहेत, एकंदरीत वाईट परिस्थिती आहे. दुनिया लबाडाची आहे,
दुनिया झुकती है, झुकाने वाला होना चाहिए. आजचा काळ कठीण आहे, आजचा काळ अवघड आहे. आणि अशाही काळा, कुठलाही काळ असू द्या, भगवंताचं नाम सर्वश्रेष्ठ आहे. ते त्रिकाला बाधित अशा प्रकारचं आहे. मागे ते श्रेष्ठ होतं, पुढेही ते श्रेष्ठ राहणार आणि आजही तेच श्रेष्ठ आहे. तिन्ही कालामध्ये भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. विठाला विठाला कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. हा प्रकाश कोणता आहे? हा ज्ञानाचा प्रकाश आहे. ज्ञानाचा प्रकाश श्रेष्ठ आहे. गीता ग्रंथ छोटा आहे बघा. छोट्यातली छोटी गीता म्हटलं तर काड्याच्या पेटी एवढी आहे. छोट्यातली छोटी गीता जी काढलेली आहे ना, ती काड्याच्या पेटी एवढीच आहे. 1893 साली 1893 साली स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेसाठी गेले. स्वामीजींनी बरोबर घेऊन जात असताना काही नेलं नव्हतं. आपले ग्रंथ इतके आहेत की सगळे ग्रंथ म्हटलं ते एक ट्रक पुरायचा नाही. सगळे ग्रंथ जर घालायचे म्हटलं ना, एका ट्रकात किती मोठ्या गाडी असू दे, किती मोठी, एक ट्रक पुरणार नाही, एवढे ग्रंथ आहे. पण स्वामीजीने फक्त गीता बरोबर नेलेली होती, छोटीशी गीता. धर्म परिषदेला जाण्यासाठी काही नव्हतं. खेतडीच्या महाराजाकडे गेले आणि तिथून त्यांनी नंतर जाण्याची व्यवस्था केली. खेतडीचे राजा त्यांचे शिष्य होते, त्यांना मानत होते, त्यांच्यावरती प्रेम होतं. राजाचं प्रेम का होतं तर स्वामीजीच्या कृपेनं. स्वामीजीचं दर्शन झालं, नमस्कार केला आणि मनातली मनात म्हणला, महाराज मला जर मुलगा झाला तर मी तुमची नक्की भक्ती करीन. योगायोगाने झाला त्याला मुलगा. आता मुलाचा आणि महाराजाचा काही संबंध नव्हता, पण झाला मुलगा म्हणून तो त्यांना मानत असायचा. म्हणून परदेशी जाण्यासाठी त्यांना पैशाचा वगैरे प्रबंध त्या व्यक्तीने केला, खेतडीच्या महाराजाने. आणि आज जे आहे ना आपल्याकडे मुंबईला गेटवे, हा, तिथून पूर्वी लोक मुंबईला जात असायचे गेटवेवरून. तर स्वामीजी तिथूनच मुंबईवरूनच परदेशामध्ये गेले, शिकागोच्या धर्म परिषदेसाठी गेले. आणि तिथे सर्वांच्या खाली, आता खाली ग्रंथ कोणी ठेवायला तयार नाही. ग्रंथ ठेवायची, ग्रंथाची पूजा करायची, खाली कोणी ठेवणार? महाराजांनी आपली गीता ठेवली खाली. ग्रंथावर ग्रंथ, ग्रंथावर ग्रंथ, मग मोठा ढीग लागला तिथे, वेगवेगळ्या धर्माचे ग्रंथ, सगळ्यांच्या खाली गीता. स्वामी विवेकानंदाची भाषणं ज्यावेळी प्रसिद्ध झाले शिकागोमध्ये, लोक मानायला लागले, त्यावेळेला म्हटले, स्वामीजी व्याख्यानाच्या दृष्टीने तुम्हाला जरी सर्व लोक मानत असले तरी तुमचा ग्रंथ लहान आहे, सर्वांच्या शेवटी आहे, सर्वांच्या खाली आहे. स्वामीजीनं सांगितलं, माझा जो ग्रंथ सर्वांच्या खाली आहे ना, ही जी वरती आहेत ना, सर्वांचं मूळ माझा ग्रंथ आहे. आणि त्याच्यावरती हे सगळे बसलेले आहेत बाकीचे. माझा ग्रंथ मूळ आहे. मूळ हे खालीच असतं की नाही? मूळ खाली असतं. वृक्ष जरी डोलत दिसत असेल तरी मूळ खरं श्रेष्ठ आहे. मुळाने पाणी शोषलं नाही तर वरती झाड वाळून गेल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं काही करणारा माझा ग्रंथ आहे. मला हे सांगायचं आहे, गीतेमध्ये काही सांगितलेलं नाही. गीतेत सोपं सांगितलेलं आहे. कोणत्या धर्माचा इतिहास नाही. गीता मानव मात्राचं कल्याण करणारी आहे. काय त्या मावशीला काही सहनच होय ना काय? तुला काय आवडतं मावशी नेमकं? बुंदी? नुकती केली का नाही? केली ना खायला नुकती?
मग काळजी नाही. विठाला 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 थोडा वेळ दम धरा म्हणजे ती मुक्ती बी येणार आहे. सर्वश्रेष्ठ ग्रंथ गीता आहे. कुठल्या धर्माचा विचार नाही, मानव मात्राच्या कल्याणाचा विचार ज्याच्यामध्ये सामावलेला आहे. जो गीता ग्रंथ ऐकेल ना, वाचील, ज्याचं अध्ययन करील, भगवंताने म्हटलं येतच बुद्धवा, हे जाणलं असताना बुद्धिमान शात, हे जाणलं असताना तू बुद्धिमान होशील. केवळ बुद्धिमान करणारा ग्रंथ नाही, कृतकृत्यश्च भारत, कृतार्थ होशील म्हटले. बुद्धिमान होशील, कृतार्थ होशील. बुद्धिमान करणारे अनेक ग्रंथ आहेत, कृतार्थ करणारे नाही. वकिलीचं ज्ञान बुद्धिमान करणारा आहे, लॉ करा, बुद्धिमान माणूस झाला. अनेक ज्ञान आहेत, इंजिनिअरिंग ज्ञान आहे, बुद्धिमत्ता आहे, पण कृतार्थता नाही. गीता असा ग्रंथ आहे, येतच बुद्धवा बुद्धिमान शात कृतकृत्यश्च भारत. तू बुद्धिमान होशील, अधिक कृतार्थ होशील. म्हणजे बुद्धिमान करणारा ग्रंथ आणि कृतार्थ करणारा ग्रंथ गीता आहे. म्हणून गीतेचं अध्ययन करावं. विठाला ज्या भगवंतानं गीता सांगितली त्याला शाळेतही फार उशिरा घातलं बघा. गोकुळात असताना तर भगवंताने गायी सांभाळल्या, वयाच्या 13व्या वर्षी शाळेत घातलं थेट. आता जन्माला आलं कीच आई बापाला वाटतं शाळेत घालावा, बरी पिढा तिकडं जाईल. हे काही लोक पाळणा घर चालवायला घेतात ना अलीकडे, 2, 2.5, 3 वर्ष झालं घातलं पाळणा घरात तिकडं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला वयाच्या 13व्या वर्षी गुरुग्रही गेले सांदीपनी बाबांच्या आश्रमामध्ये. पूर्वी विद्या जी असायची ना, विद्या सगळी ऋषीमुनीकडे असायची. आम्ही शाळा काढली तर लोक म्हणले तुम्ही कशाला भानगडीत पडलात. अरे म्हणलं भानगडीत नाही, हे आमचं आहे, हे मूळ आमचं आहे. या भारताचा इतिहास पहा, फार पौराणिक काळातील इतिहास पहा, पुरातन काळातला इतिहास पहा, हे सर्व आहे ते ऋषीमुनींचं आहे. ऋषीमुनीनं विद्या ही कंठस्थ जपली. पूर्वीच्या काळात लेखणी नव्हती, पेन नाही, कागद नाही, शाई नाही, काही नाही. आपण पाहतो व्यास बाबा लिहिताना जे काही फोटो काढतात ना, मोर पिसाऱ्याचा बोरू आहे केलेला, मोर पिसाऱ्याचा बोरू. आणि शाई तरी माणसं हातानेच निर्माण करत असायचे. वेगवेगळ्या शाया जे तयार व्हायच्या ना, काळी शाई, पांढरी शाई, तांबडी शाई, या अशा जे शाया तयार करायचे ते फुलापासून वगैरे वेगवेगळ्या वनस्पतीपासून शाई तयार करायचे. विज्ञानाची प्रगती जरी आज आपल्याला वाटत असली तरी काही जुने मंदिरं पाहिल्याच्या नंतर आपली बुद्धी, आपली अक्कल एकदम गहाण टाकल्यासारखं वाटतं. आता काही नाही असं वाटतं की पूर्वी केवढे कलाकार असले पाहिजेत, केवढे कारागीर असले पाहिजे. 2-2 हजार वर्ष मंदिरं टिकलेले आहेत. आजच्या इंजिनियरनी डोकं लावून बांधकाम केलं ना RCC, तर त्याचं वय सर्वसाधारणपणे 100 वर्षाचं सांगितलं जातं, पण 70-80 वर्षात ते खाली पडतं, 60-70 वर्षातच खाली येतं. कारण इंजिनियरला माहीत आहे की 100 वर्ष आपण तरी कुठं राहणार आहे, तर ज्याला सांगायचं तरी कुठं राहणार आहे. मग काय हरकत आहे 100 वर्ष सांगायला, टिकत काही जास्त नाही. पण पूर्वीच्या काळात तुम्ही जर मदुराईला गेले तर देवीचं मंदिर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला असं वाटेल हे किती पुरातन आहे.
रामेश्वरमला जर गेले तर पुरातन मंदिर आहे. अशा अनेक पुरातन मंदिरं पाहायला मिळतील जे 500, 700, 800, 1000 वर्षापूर्वीचे आहेत. किती सुंदर अशा प्रकारचं विज्ञान असेल त्या वेळेला देखील. मसाला जे बनवत होते ना तो किती ताकदीचा होता. आजही जशीच्या तशी त्याची ताकद आहे. मला हे सांगायचं आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अशी देवता आहे की गुराख्यांनाही आपली वाटते, सवंगड्यांना आपली वाटते, अरे चोराला देखील आपली वाटते. चोराला देखील वाटतं आमचा देव आहे. तुम्ही त्या श्रीकृष्ण परमात्म्यावरती इतका शृंगार रस काढला, लोकांनी विचारूच नका. जास्त शृंगाराचंच वर्णन केलं. राधाकृष्णाचं वर्णन सगळं शृंगारात लोकांनी आणून ठेवलं. सगळा शृंगार रस त्या ठिकाणी ओतला गेला. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं गीता दिली आणि त्याच्यावरती ज्ञानेश्वरी लिहित असताना ज्ञानोबराय म्हणतात, नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नाचे आगरू. नवरसानं हा माझा ग्रंथ ओत प्रोत भरावा. कशानं? नवरसानं. आपल्याला नवरस म्हटल्याच्या नंतर कळतच नाही, आपल्याला वाटतं खायचीच काहीतरी वस्तू दिसते. किती लोक हुशार होते. अजून पहिल्याच लोकांचा अभ्यास करतोय आम्ही. त्या लोकांनी जे दिलं ना, भगवान भोलेनाथांनी पाणिनीला व्याकरण दिलं, तेच व्याकरण अजून चाललेलं आहे. दुसरं काही नवीन कोणी आणलंय असं नाही. जे शंकर परमात्म्यानं डमरू वाजवला आणि 14 सूत्र बाहेर आले. आईवून रुरलू केवंग आयऊ छायवर अटला नियमंगनम जबय गडदस जबगडदस खप चटत चटतो कपय शस्त्र इति माहेश्वरानी सूत्रान्यनादी संज्ञार्थानी. तेच प्रत्याहार, तेच व्याकरण. मराठीला तेच लागतं, संस्कृतसाठी तेच व्याकरण, इंग्रजीसाठी तेच व्याकरण. व्याकरणामध्ये काही बदल नाही. भाषा कुठलीही असू द्या, कुठली भाषा असली तर व्याकरण हे पाणिनीने दिलेलं व्याकरण आहे. जसं भास्कराचार्याने गणितशास्त्र आपल्याला दिलं, महाराष्ट्रामध्ये भास्कराचार्यांनी जे गणितशास्त्र दिलं त्याचाच प्रचार आणि प्रसार झाला. महाराष्ट्र ही जगद्गुरु आहे हे लक्षात ठेवा. इथे सावित्रीबाई फुलेने मुलीची शाळा काढली ना. आज संपूर्ण भारतामध्ये जे मुलींना शिकवल्या जातं त्याचं कारण महाराष्ट्र आहे, फक्त महाराष्ट्र. इथलं ज्ञान संपूर्ण जगामध्ये गेलेलं आहे. त्यांनी जर त्यावेळी ते दिलं नसतं ना, आपण ग्रंथात म्हणतो रुक्मिणी शिकलेली होती, माहीत नाही मला, पण व्यासांनी लिहून ठेवलंय म्हणून मान्य करतो आम्ही, ठीक आहे. पण खऱ्या अर्थानं सरस्वती म्हणून सावित्रीबाई फुले हीच खरी सरस्वती झाली. तिनं सगळ्या आज जेवढ्या शिकलेल्या इथं महिला असतील ना, मुली असतील, यांच्यावरती सर्वावरती सावित्रीबाई फुलेचे उपकार आहेत हे लक्षात ठेवा. विठाला 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 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संपूर्ण राष्ट्राला उद्देशून उपदेश केला. गाडगे बाबा तर स्वच्छतेचे खरे संत. पांडुरंगाच्या मंदिरात कधी गेले नाही, पण लोकांना स्वच्छतेचे धडे दिले, शैक्षणिक धडे दिले. लोकांना सांगितलं, अरे मुलांना शिकवा रे, शिकव ना बाप्पा मुलांना शिकव रे, चांगलं होईल रे, कल्याण होईल रे. साध्या शब्दात बोलत असत, साधे शब्द, एकदम प्रेमाचे साधे शब्द. मुलाला बाळांना शिकव रे बाप्पा, कशाला इकडे तिकडे खर्च करतोस, कशाला पंढरी जातो रे बाबा, कशाला काशी जातो. त्यांचं वर्णन आहे संतांनी केलेलं. तुकडोजी महाराज तर मतभेद सबके लिए खुला है,
मंदिर ये हमारा, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, मतभेद को भुला है। मंदिर ये हमारा सबके लिए खुला है। मंदिर ये हमारा सबके लिए खुला है। मंदिर ये हमारा सबके लिए खुला, मंदिर है हमारा। तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशान पावायचा नाही रे, देव आशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. खरं म्हणजे मला या संतांच्या बद्दल किती अभिमान आहे हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर पंढरपूरला या सर्वांच्या मूर्ती मी बसवलेल्या आहेत. अहिल्यामाता होळकर, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, सावित्रीबाई फुले. खरोखर पुरोगामी विचारसरणीचे हे संत आहे. आम्ही ज्याला प्रतिगामी आणि पुरोगामी म्हणतो ना, पुरोगामी विचारसरणी खरी या संतांची आहे. यांनी केवळ देव भोळा समाज असावा असं नाही, तर या समाजाचं खऱ्या अर्थाने कल्याण व्हावं, समाजाची खऱ्या अर्थाने प्रगती व्हावी, एवढ्यासाठी प्रयास केले या संतांनी. विठाला 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 समाज एकामेकाला भीती घालण्यातच गुंतलेला आहे. लोकांचं कल्याण व्हावं, लोक खूप शिकावेत, मोठे व्हावेत, शहाणे व्हावेत असं समाजाला वाटत नाही. अलीकडे बघा 2-3 दिवस तर ड्रोनच फिरत आहेत गावगाव. तुमच्याकडे आले की नाही माहीत नाही. कशाचे आहेत त्याचाही अजून तपास लागला नाही. कशाचे ड्रोन आहेत, कोणी वेगवेगळं कारण सांगते त्याचे. काही अधिकारी लोकांनी हाणले. आता लोक चिडल्यानंतर काय करतील, लोकांजवळ आहे काय दुसरं, धर की ठोक, दुसरं काही नाही. सापडला ना रात्रीच्याला ठोकला. आणि लोकांच्या डोक्यात चोरी होईल, आपल्याकडे न्यायला तरी काय हो, पण तरी माणसाला वाटत असतं काय आहे ते घेऊन जाईल, काही सांगता येत नाही. माल तर सगळं बाहेरच असेल सीताराम बाबा, का घरी आहे काय. ज्ञान राधा ना, मग सांभाळून आहे जपून आहे, काळजी करू नका. तुमची राधा राधा झाली समजा. मी सांगत होतो, कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञान प्रकाशासाठी सर्व संतांनी, मी ज्यांच्या आत्ता नावं सांगितले, यांनी जे प्रयत्न केले ते फक्त ज्ञान प्रकाशासाठी. पूर्वीच्या काळामध्ये गावोगावी ग्रामगौरव होत असायचे, है ना, ग्रामगौरव व्हायचे. सर्व लोक साक्षर झाले पाहिजे, ज्ञानी झाले पाहिजे, सर्व लोक साक्षर व्हावेत, लिहिता वाचता यावं. पण लोक फार हुशार. वर्गात गेले आणि तिथं शिक्षकाला आई काय करू इच्छा बघू आहे का नाही. गुरुजीला काही कळायचं नाही काय करावं. ती समाज साक्षर बनण्यासाठी समाजाचं हित होण्यासाठी खरं म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज गरज नसताना खरं म्हणजे लोक शिव्या द्यायचे हो त्यांना. आता बरं आहे, आता निदान कीर्तन म्हटलं एवढे लोक गोळा झाले, स्पीकर मंडप बांधायला लागला तुम्ही, महाराज लोकाला हार वगैरे कशाचे हार आलेत. पहिले महाराज गावात आला की लोक काठी उचलत होते.
ही काय पिढा गावात आली म्हणून ही पखवत वाजवणार आणि त्यांना कोणी राहू दिलं असतं काय गावात लोकांना? अजिबात नाही. फार अवघड होतं हे. तुकाराम महाराजांना काट्या घेऊन लोक उभे, काठ्या नाही काट्या. माळ शिरसला तुक उभं राहायचं कीर्तन होतं. माळ शिरसला जे लोक कीर्तनाला आले होते ना त्यातल्या एका शाण्याने सांगितलं महाराज जोरात कीर्तन झालं पाहिजे. महाराज म्हणले जोरात कीर्तन म्हणजे भगवंताचं नामस्मरण, त्याच्यापेक्षा दुसरं काही मोठं नाही. मग विठोबा रखुमाई जे सुरू केलं का नाही महाराजांनी ती बंदच नाही. लोक सगळे उठून गेले. विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, उठून चला रखुमाई. रखमाई गेल्या आणि विठोबा गेले आणि सगळे गेले निघून. महाराजांनी डोळे बंद करून उड्या मारून भजन झालेलं महाराजांचं. विठोबा रुक्माई डोळे उघडले पाहिलं तर एकच माणूस बसलेला, कारण त्याची घोंगडी गुंतली होती महाराजांच्या पायाखाली. महाराजांच्या लक्षात आलं अरे घोंगडीसाठी बसलाय ह्यो. उड्या मारून भजन करायला सुरुवात केली. विठोबा म्हणायचे उडी मारायचे. उडी मारली की थोडीशी घोंगडी वळून घ्यायची. सगळी घोंगडी ताब्यात आली की जे जोरात पळालं का नाही तेही पळून गेलं. यांचं भजन चालूच. हनुमंतराय होते. हनुमंताच्या दरबारामध्ये मंदिरामध्ये चाललेलं भजन हे कीर्तन. तुकोबारायाने हनुमंतरायाला सांगितलं आता तुम्ही झोपा, तुम्ही सुद्धा झोपा. झोपा म्हटल्याबरोबर अशी मूर्ती झाली वाकडी. बघा की अजून तुम्ही माळशिरसला कधी गेलात ना तर मारुती रायाच्या मंदिरात जाऊन बघा, तुम्हाला वाकडी मूर्ती पाहायला मिळेल मारुतीची. तुकाराम महाराज तिथे मुक्काम करायचे माळशिरसला. वाकडी झालेली मूर्ती आहे. म्हणजे झोपा. झोपा म्हटलं हनुमंतराय बी झोपले. माझं रातभर चालूच राहील म्हणले आता हे. हे बंदच नाही की आपलं 2 तास आहे म्हणून तरी बरं आहे, लोक उठून जात नाहीत. रातभरण दिवसभरण सारखं म्हणलं लोक कोणी यायचेच नाही इकडं. म्हणते जा पिढा नको, नादीच लागायला नको म्हणतील त्यांच्या. विठाला विठाला हरिभजने हे धवळले जग. जग धवळून काढलं. ज्ञानाचा प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश आहे म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे कंठी धरला कृष्ण मणी, कंठी धरला कृष्ण मणी, कंठी धरला कृष्ण मणी, कंठी धरला कृष्ण मणी. अवघाजने प्रकाश, अवघाजने प्रकाश, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. अवघाजने प्रकाश, अवघाजने प्रकाश, काला वाटू एकमेका, काला वाटू कंठी धरिला कृष्णमणी अवघाजने प्रकाश. भगवान श्रीकृष्ण परमात्मा या ठिकाणी ज्या वेळेला आले, आई वडील कंसाच्या कारागृहामध्ये बंदिस्त आहेत. कारागृहात आई वडिलांना टाकलेलं आहे. 6 बालकांची हत्या झाली. 7वा कुठे गेला खबर नाही. 8व्यांदा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं आगमन या ठिकाणी झालं. 8 वर्षाची मूर्ती मा देवकी आणि वसुदेवासमोर प्रगट झालेली आहे. भय प्रगट कृपाला दीनदयाला, यशोमती हितकारी. यशोमतीचा हितकारी परमात्मा प्रगट झालेला आहे. 8 वर्षाची मूर्ती. मा यशोदेने हात जोडले. कई दुई करी जोरी आस्तुती तोरी, केही विधी करो आनंदा. हे भगवान, दोन्ही हात जोडले. मी किती स्तुती तुमची करावी. आपण माया गुण
मायेच्या गुणाच्याही पलीकडचे आपण आहात. माता दोन्ही हात जोडून प्रार्थना करते. कही दुई करी जोरी आस्तुती तोरी केही विधी करो अनंता. माया गुण ज्ञानातीत अमाना वेद पुराण भनंता. करुणा सुख सागर सब गुण आगर जही गावही श्रुती संता. सोही मम हित लागी जन अनुरागी भयउ प्रगट श्रीकांता. आपण लक्ष्मीकांत आहात. केवळ माझ्यासाठी आपण प्रगट झालेला आहात. परमात्मा एकट्या देवकीसाठी आलेला नाही, एकट्या वसुदेवासाठी आलेला नाही. खरं म्हणजे मनुष्य जन्माला येतो ना, तो जरी एका घरी आला तरी खरं तर त्यानं असा विचार केला पाहिजे की आपला जन्म, आपलं जीवन एकट्या कुटुंबासाठी नाही, तर आपलं जीवन काही गावासाठी आपण काही लेनदेन लागतो. गावाचंही काही देणं आपण लागतो. आपण आपल्या तालुक्याचं देणं काही लागतो. आपण आपल्या देशाचं काही देणं लागतो. म्हणून प्रत्येकासाठी आपण आपलं जीवन खर्च करायला पाहिजे. प्रत्येकाने असं जर ठेवलं ना, दुसऱ्यासाठी मी काही जगेन, परोपकारी जर जीवन जर ठरवलं, परोपकारी जीवन त्याला संत असं म्हटलं. परोपकाराय सताम विभूतयः. वृक्षाला फळं लागतात, स्वतः खातात कधी? दुसऱ्यासाठी लागतात ना. वृक्षाला फळं लागतात ते दुसऱ्यासाठी. आंब्याला फळं आले दुसऱ्यासाठी. नदी वाहते दुसऱ्यासाठी. गाय दूध देते दुसऱ्यासाठी. वत्साचे निवोरसे दुभते होय घरोद्देशे. झाले पांडवाचे निमिषे जगदोद्धरण. निमित्त अर्जुनाचा आहे, पण भगवंताने गीता समाजाला दिलेली आहे. ज्ञानोबरायानं सांगितलं, अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. जगाचं ओझं फेडण्यासाठी भगवंताने गीता दिलेली आहे. विठाला विठाला विठाला. 8 वर्षाची मूर्ती आहे, सालंकृत मूर्ती आहे, सायुध मूर्ती आहे. आयुध देखील बरोबर आहेत. सायुध मूर्ती आहे. मी शेतातून आलो ना, तसंच आहे बघा. जाऊ का तुम्हाला? सकाळी उठल्यानंतर मलाही रानात जायची सवय. तुमच्याकडचं. आणि दररोज कमराला अडकायची सवय असल्यामुळे ती खरं म्हणजे ती जरा गोष्ट कधी मला इकडे येता नाही वाटायची. ठेवावं तरी कुठं दुसऱ्याजवळ द्यायसारखी वस्तू नाही. बरं ती लोडिंग कोणाजवळ ठेवावं तर लोडिंग आहे. केला उद्योग म्हणजे आपल्यावर जायचं सगळी भानगड. राहू द्या म्हणलं, काय हरकत नाही. सालंकृत मूर्ती आणि सायुध मूर्ती आहे. आयुध बरोबर आहेत भगवंताच्या. परमात्मा अशा अवस्थेत त्या ठिकाणी आलेला आहे. माँ देवकी प्रार्थना करते आहे. भगवंताने जाता जाता एक संदेश म्हणून सांगितला. गोकुल मोहि देव पहुँचाई जहाँ जशोदा ने कन्या जाई. सो कन्या तुम कौं सही दीजे तात हमारो नाम न लीजे. हे पिताजी, मला गोकुळात नंदाच्या घराला नंदाच्या घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला हे मदने गोकुळाला नंदाच्या घराला नंदाच्या
मदने ही गोकुळाला हे मदने ही गोकुळाला गोकुळाला भगवंताने सुंदर संदेश दिला. वसुदेवानं मैया यशोदेला सांगितलं बेटा कन्हैया, कन्हैयाला मला दे. पत्नीला सांगितलं बेटा कन्हैया आपने जो संदेश दिया है उसके अनुसार मैं आपको छोड़ के आता हूँ, चलो मेरे साथ. पण भगवंत 8 वर्षाची मूर्ती ना, देवकीला काही बरं वाटे ना. देवकीने भगवंताला प्रार्थना केली की भगवन जन्माला आल्याच्या नंतर मूल 8 वर्षाचं नसतंच, आपण बाल रूप धारण करा. काही द्वी करी जोरी आस्तुती तोरी काही विद्य करो अनंत. दोन्ही हात जोडून विनंती केली की आपण बाल रूप धारण करा. की जय शिशुलीला अतिप्रिय शीला, शिशुलीला बालकाची लीला करा. मोठा जरी देव असला, खरं म्हणजे ज्ञानानं लहान जीव मोठा होतो. आपल्याकडे एक विद्वान व्यक्ती होऊन गेले बघा मराठवाड्यामध्ये, श्रीकांत जिचकार. किती पदव्या घेतल्या त्या माणसानं, केवढा अगाध ज्ञान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगाध ज्ञान, अगाध ज्ञान. अफाट ज्ञान. जसं ज्ञानोबाला म्हटलं ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. श्रीकांत चिचकरांना देखील कितीतरी पदव्या होत्या, किती पदव्या. काही माणसं खूप खूप ज्ञानी असतात बघा. आणि ज्ञानी माणूस लहान असला तरी आपोआप हात जोडले जात असतात ज्ञानी माणसाच्या पुढे. तेथे कर माझे झुळती, आपोआपच हात जोडल्या जातात त्या ठिकाणी ज्ञानाच्या पुढे. म्हणून ज्ञानानं जीव लहानाचा मोठा होतो, पण प्रेमाने मोठा देव लहान होतो. आपला आता ते पाठक कलेक्टर आहेत ना आपले, त्यांच्या नातवानी जर हट्ट केला ना, बाबा घोडा बना, नंतर ऑफिस. बाबा घोडा बना, नातवाने इच्छा केल्या बरोबर. आता प्रेम आहे, नातवाचं प्रेम आहे. बाबा घोडा बना म्हणल्यानंतर तो जरी गाडीत बसणारा असेल, त्याची किती गाडी बाहेरही असू द्या, तरी त्याला तिथे फरशीवरती घोडा बनावं लागतं. आणि नातू पाठीवरती बसतो, नुसता पाठीवर बसत नाही, दोन्ही कान पकडतो. त्याला धरायला दुसरं काय, दोन्ही हाताने बाबाचे दोन्ही कान पकडतो आणि त्याच्या पेकटात लाथ मारून म्हणत झ्या झ्या म्हणल्याच्या नंतर त्याला चालावं लागतं. तो भले जिल्ह्याचा कलेक्टर असेल तरी प्रेमाने मोठा जीव किती मोठा असला तरी लहान होतो. प्रेमाने लहान व्हावं लागतं. देव देखील मा कौशल्य यशोदेनं देवकीनं इच्छा व्यक्त केली की भगवान लहान बना. भगवान लहान झाले विधवर अगदी. सोने से सुरुदन परम प्रियवाणी, संभ्रम चली आई सब रानी. सोने से सुरुदन परम प्रियवाणी, संभ्रम चली आई सब रानी. लहान बनावं लागतं. मोठा असलेला देव ब्रह्मांड नायक, ज्याला संत एकीकडे म्हणतात प्रभू हा
खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. त्यांनीच असं म्हटलंय, भक्ती विना उद्धार नाही रे कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. ऐका हा भाव जीवाचा जीवाचा, भक्ती विना. ज्ञानोबराच्या मंदिराच्या अलीकडच्या बाजूला जे पटांगण होतं का, तिथे तुकडोजी महाराजांचं भजन असायचं आणि मामासाहेब दांडेकर देखील भजनाला जाऊन बसत असायचे. विठाला विठाला विठ्ठल. प्रेम श्रेष्ठ आहे. प्रेम भक्ती श्रेष्ठ आहे. प्रेम भक्ती अनुसरले काळ्या रूपासी ओ ठाईचा चिकाळा अनादि बहु काळा. परमात्मा अगोदरचा काळा आहे, ठाईचा चिकाळा अनादि बहु काळा. प्रेम भक्ती श्रेष्ठ आहे. आमच्या प्रेमानंद महाराजांच्याकडे वृंदावनला जे आहेत ना, आता सध्या संपूर्ण जगातले लोक त्यांना भेटायला जातात. मी पंढरपूरची वारी झाल्याच्या नंतर गेलो होतो. 4 दिवसात परत आलो आहे. 4 दिवसात. दुसऱ्या दिवशी वृंदावनला पोहोचलो. तिसऱ्या दिवशी सकाळी महाराजांचं दर्शन झालं, बाके बिहारीचं दर्शन घेतलं आणि लगेच निघलो. दुसऱ्या दिवशी रात्रीच्याला 11-12 वाजेपर्यंत या ठिकाणी पुन्हा परत संस्थांवरती परत आलो. फक्त भेटण्यासाठी गेलो होतो. किडनीचा आजार झाला त्यांना. नवे दोन्ही किडन्या खराब झाल्या. 10-12 वर्षापूर्वी दोन्ही किडन्या गेल्या आणि दोन्ही किडन्या जाऊन आज टिकून आहेत. संपूर्ण जगातले लोक, सगळ्या क्षेत्रातले लोक, सर्व पक्षाचे लोक, हे मोहन भागवत वगैरे हे सगळे भेटून आले. मोदीजी वगैरे सगळ्या पक्षाचे लोक ज्यांना भेटतात. आम्ही गेलो त्या दिवशीच राकेश टिकेत वगैरे आलेले होते. संपूर्ण जगातले लोक ज्यांना भेटायला येतात. अरे काय सांगावं, पुन्हा योग येतो की नाही या डोळ्याने त्यांना पाहण्याचा. माणसाला गेल्यावर वाटत असतं आपण एकदा भेटलो असतो तर बरं झालं असतं, या डोळ्यानं पाहिलं असतं. ज्ञानेश्वर महाराज असताना देवगिरीचा राजा, शेवटचा राजा रामदेव राय होता, पण मानुभाव पंथाचा स्वीकार केला म्हणून ज्ञानोबरायाला भेटायला गेला नाही. अभागी ठरला, आमच्या दृष्टीनं अभागी ठरला. त्याला भेटता आलं असतं. ज्ञानोबरायांनी त्याच्यासाठी ज्ञानेश्वरीत एक ओवी लिहून ठेवली, न्याया ते भोगी क्षितिश श्रीरामचंद्र म्हणून. शेके 1212 ते टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे. लेखकू जहाला परंतु ज्ञानेश्वरी संपत असताना ज्ञानोबरायाला एक देखील लिहितात, ऐसी युगी परिकळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कुली दक्षिणेली त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ श्री जगाचे जीवन श्री महालया असे तेथ यदुवंश विलासे. याचा उल्लेख केला रामचंद्राचा. राजा रामचंद्राचा उल्लेख ज्ञानोबराया ज्ञानेश्वरीच्या शेवटी करतात. आणि त्या रामचंद्राला ज्ञानोबरायाला नाही भेटता आला. अभागी ठरला. खरं म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी करवी मुलाला मारून टाकलं आणि हाही मेला. सत्यानाश झाला सगळा. यादवी सर्व संपून गेली. यादवाचं राज्य संपलं. आपल्याकडे जे 3 राजवंश होते ना, राष्ट्रकूट, सातवाहन आणि यादव. मराठवाड्यामध्ये 3 राजे होते, 3 प्रमुख राज्ये. राष्ट्रकूट, तसे अगोदर राष्ट्रकूट, चालुक्य आणि त्यानंतर सातवाहन, पण चौथा यादव. नंतर यादवांची सत्ता पुढे आली. सातवाहन कुठले? पैठणचे, ज्यांचा शक आता चालतो. शक चालतो ना आता, तो पैठणच्या राजाचं चालतो, शालिवाहन राजाचं चालतो. 7 वाहनापैकी शालिवाहन हा 7व्या क्रमांकाचा राजा.
सगळे गेले खरं म्हणजे सगळे इतिहास जमा झाले. ज्ञानोबा आहे आजही आपल्याला असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराज आहेत का ज्ञानेश्वरी आहे म्हणून विडाला ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायचं अंतःकरण आहे. ज्ञानोबराय आपलं अंतःकरण ठेवून गेलेले आहे. तुकोबरायची गाथा म्हणजे तुकोबरायचं अंतःकरण आहे. गीता वाचताना असं वाटतं श्रीकृष्ण परमात्मा आमच्या समोर उभा आहे. गीता जाण आहे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची, तशी ज्ञानेश्वरी जाण आहे ज्ञानोबरायची मूर्ती आहे, प्रतिकृती आहे, मूर्ती आहे, साक्षात मूर्ती आहे. गाथा तुकोबरायची मूर्ती आहे. हा खरा ज्ञानाचा प्रकाश आहे. विडाला मी सांगत होतो भगवंताने बाल अवस्थेमध्ये श्रीकृष्ण परमात्म्याने बालरूप एकदम धारण केलं. छोटे झाले, प्रेमाची ताकद, छोटे झाले. मैया देवकीनं भगवंताला मांडीवरती घेतलं. भगवंताचा लाड प्यार करते आहे मा देवकी. पण भगवान म्हणले आता बरं आहे ना, आता ठीक आहे ना. छोटासा ईद बरं झालेला, मांडीवर घेतलेला, बाळा त्यात असलेला, आणि तू म्हणता आता काय बरं आहे ना, बरं झालंय का. खरं म्हणजे जर मूल जन्माला आलं दवाखान्यातून, त्यानं जर डॉक्टरला तिथल्या सिव्हिल सर्जनला जर विचारलं कसं काय डॉक्टर बरं चाललंय का, मला वाटतं डॉक्टरचे डोळे चांदीचे व्हायला वेळ लागायचा नाही. मरून जाईल ना डॉक्टर तिथे. बरं म्हणून नाही सांगायचं त्याला, मरून जाईल. मा देवकीला भगवंताने, देवकी मातेने सांगितलं बरं काय बोलायचं नाही, इथला नियम आहे, इथे कोणी जरी आला तरी रडत येतो. इथं प्रत्येक जण रडत येतो, गप्प बसायचं. भगवंत म्हटले मी जर रडलो ना हे पहारेकरी जागे होतील, मग बाहेर जे आहेत ते. मी जर रडायला सुरुवात केली ते पहारेकरी उठतील. भगवान शांत आहे. मा देवकी पुन्हा पुन्हा बाल कन्हैयाचे पापे घेते आहे. आणि कन्हैयानं निरोप सांगितलेला आहे. नंदाच्या घराला मदने ही गोकुळाला. वसुदेवानं सांगितलं दे देवकी माझ्याकडे कन्हैयाला दे. देवकीची अशी अवस्था झालेली. बार बार मुख चुंबती माता, 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 बार बार मुख चुंबती माता. नयन नेह जल पुलकित गाता, नयन नेह जल पुलकित गाता, बार बार मुख चुंबती माता, बार बार मुख चुंबती माता. नयन नेह जल पुलकित गाता, नयन नेह जल पुलकित गाता, बार बार चुंबती माता, बार बार मुख चुंबती वसुदेवाकडे भगवंताला देवकीनं दिलेलं आहे. वसुदेव भगवंताला घेऊन गोकुळी आलेले आहेत. नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला. भगवंताच्या संदेशाप्रमाणे नंद बाबाच्या घरी घेऊन आलेले आहेत. मध्यरात्रीच्या वेळेला, मध्यरात्री आहे, सर्व गाढ निद्रेमध्ये आहेत. माय यशोदा देखील गाढ निद्रेत आहे. मायेचा प्रभाव असा आहे, मुलगी झालेली देखील तिला ठाऊक नाही. दासीनं मातेच्या समोर बालिकेला झोपवलेलं आहे. तिला जरा बाजूला सारलं, तिच्या जागेवरती कृष्ण कन्हैयाला झोपवलेला आहे.
मायेला घेऊन वसुदेव जाणार, तेवढ्यात वसुदेव भगवंताकडे पाहत आहे. भगवान मंद स्मित करीत आहे. मी सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये नवरसाचे वेगवेगळे प्रकार आलेले आहेत. मंद स्मित भगवान करत आहे. स्मित हास्य, स्मित हा एक रस आहे, हास्य रस ज्याला म्हटलं जातं. हसित, विहसित, मंद हसित, अतिहसित, उत्कट असे हास्यरसाचे भिन्न भिन्न प्रकार आहे. आपण जे हसत असतो ना, गालातल्या गालात हसणं, त्याला गाणं म्हणायचं स्मित. स्मित, मंद स्मित, हसित, विहसित, अतिहसित, उत्कट अशा हास्यरसाचे वेगवेगळे प्रकार आहे. तर प्रत्येक प्रकारावरती मी बोलत नाही, आता बोलायला वेळही नाही तेवढा. भगवंताला जवळ घेतला आणि वसुदेव त्याच आनंदात निघालेले आहेत. म्हणत आहेत, लाल भूली मती जइयो रे मोसो वेगी ही मिलियो आयो. सांगितलं, बेटा कन्हैया, आम्हाला विसरून जाऊ नको रे. मोठा झाला, मोठा हो लवकर, आणि मोठा होऊन आम्हाला भेटायला ये. तर लवकर मोठा हो म्हटल्याने कोणी मोठा होत नाही. तागाला सुद्धा एक रात्र तरी झोपावंच लागतं. दुसऱ्या दिवशी उगतो ताग, पण रात्रभर तरी झोपतोच की नाही. लवकर वाढत असेल, काही लवकर वाढत असतील. ज्याला आयुष्य फार कमी असतं त्याची वाढ लवकर असते. खरं म्हणजे वेगात वाढ असते, असा एक नैसर्गिक नियम आहे. विठाला विठाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं मंदस्मित केला आणि त्या आनंदावरती वसुदेवजी पुन्हा मथुरेला आले. मुलीला घेऊन आलेले आहेत. दरवाजातून आत आल्याबरोबर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा सगळे दरवाजे आपोआप बंद झाले. मा देवकी पर्यंत गेल्या बरोबर त्या मुलीनं ज्यावेळेस बाई पाहिली ना, दोघीची दृष्ट झाल्याबरोबर रडायला सुरुवात केली. तिला भूक लागली. देवकीकडे पाहिल्याबरोबर ही रडायला लागली, मोठ्यानं रडायला लागली. मोठा आवाज केला तिने. सगळे पहारेकरी जागे झाले. अरे आठवा आला, उठा. हे काही तर उभ्यानच झोपी गेलेले होते, खाली झोपले नाही, उभ्यानच. काही माणसाची कला असते बघा, कसे झोपतील काही सांगता यायचं नाही. काही माणसाची जेवायची कला असते. सीताराम भाऊने सांगितलं, आपले बापूराव भाऊंती होते. बापूराव भाऊन ते म्हणले, बापूराव भाऊला म्हणले, या हात धुवून तर वर जेवायचंय. तर तिथपर्यंत 5 चपात्या एकट्याने खाऊन टाकले त्यांना हात धुवून येईपर्यंत. आणि ते म्हटले, कुठे आहेत आता रोट्या, कुठे आहेत भाकरी, कुठे आहेत चपात्या, कुठे आहेत? म्हणले, घालल्या. अरे म्हणे, कशा खाल्ल्या, कशा खाल्ल्या? का सांगायला सुद्धा आता जवळ राहिला नाही. अशा खाल्ल्या म्हणून सांगायला. हात धुवून, नळावून हात धुवून येईपर्यंत 5 संपून टाकल्या. 5 घासातच बहुतेक 5 खाल्ले असतील, जास्त घासही केले नसतील. गोष्ट खरी ना? नाही तर उगच काहीतरी. मी का सांगितलं, ते कला आहे, कला, खाण्याची कला त्याला म्हणायचं. नुसती देवकी पाशी आल्याबरोबर ती रडायला लागली. सर्व पहारेकरी उठले. कंसाला निरोप गेला. कंस धावत आला. कंस धावत आल्याच्या नंतर त्यानं देवकीला सांगितलं. अरे म्हणले, भैया ये कन्या है, ये क्या करेगी आपका? कन्या कुछ आपका बिगाड़ सकती नहीं भैया. आकाशवाणी तो आपका 8वां शत्रु बताया है, ये कन्या है. ती भैया भैया करत होती, पण भैया ऐकायलाच तयार नव्हता. भैया कधी राखीची वाट पाहतच नव्हता, राखी बांधील म्हणून. तो टपलेलाच होता. तो मामा होता, पण कंस मामा होता. इतिहासामध्ये 2 मामा तर नक्कीच प्रसिद्ध आहेत. पहिला
कंस मामा आणि दुसरा शकुनी मामा. तिसरा एक कोणता मामा? सीताराम बाबा तुमच्याकडे काय घेऊ नका ओढून तुम्ही. सीतारामबाचे बी भाचे आणले या तिथं गावात सगळे. लय बहिणी लय कपडे घेतले त्यांनी आतापर्यंत सगळ्या बहिणीला. प्रत्येक दिवाळीला ड्रेस, प्रत्येक बहिणीला ड्रेस, कपडे. सगळ्या बहिणी खुश आहात तुमच्यावर. हा ते फक्त एकाच व्यक्तीला घाबरत होते. कोणती ती? काय नाव त्यांचं? हळूच सांगा, मोठ्याने सांगा. जाऊ द्या नका जाऊ गुलाब. बिठाला सांगत होतो भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या गोपिकेच्या त्या मुलीच्या मायेच्या रडण्याबरोबर कंस धावत आला. त्यानं त्या मुलीला हिसकावून घेतलं, घरघर फिरवलं, भिंतीवर आपटून मारायचं तर तेवढ्यात ती हातची निसटली, आकाशात गेली आणि आकाशात जाऊन कंसाला म्हणते किंमया हतया मंद. हे मंद, अरे मूर्ख, मला का मारतो? जातस्तव खलांतक, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला तुझ लागी वधी उपजला मद आधी, उपजला मद आधी. तुझ लागी वधी उपजला मद आधी, उपजला मद आधी, उपजला तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे असा तिनं निरोप दिला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा इकडे मा यशोदेच्या समोर झोपलेले आहेत. नंद बाबाची बहीण सुनंदा पहारा देत होती की नंद राणीला मुलगा व्हावा आणि मला भैयाला बातमी सांगता यावी, नंद बाबाला बातमी सांगता यावी म्हणून त्या ठिकाणी आली. वहिनीच्या समोर सुंदर, एक भावीच्या समोर सुंदर बालक झोपलेला आहे. झिनीशी चादर जी वसुदेवानं अंगावरती भगवंताच्या घातलेली आहे, त्या चादरीच्या छिद्रातून भगवंताचा प्रकाश बाहेर आलेला आहे. तुझी ये निडळी कोटी चंद्र प्रकाश. तिने हातामध्ये तुळशीची माळा घेतलेली जप करत होती. श्रीमन्नारायण नारायण नारायण, कर्मण पारायण पारायण पारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, नारायण नारायण. ती जप करत होती. श्रीमन्नारायण नारायण नारायण जप करून 108 वेळा जप केला आणि चादर भगवंताच्या तोंडावरची बाजूला काढली. आणि म्हातारीला एवढा आनंद झाला की तिने माळही खाली टाकली, थळा उचलला आणि बेलनं घेतलं आणि नाचायला लागली. नी म्हातारी नाचायला लागली. बाकी सर्व लोकांना देखील जागा केलं. अरे नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. सर्वांना आनंद झाला. नंद बाबाचा वाडा लहान नाही, 85 चौकाचा वाडा आहे. अनेक लोक त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत. सर्वच्या सर्व उठले, आनंदी आनंद सुरू झाला. नंद घर आनंद भयो छडे दिये कडे दिये बिंदी दिनी बालकी, बालकी माझे दर्पण दिये कंकी दिनी बालकी, दर्पण दिये नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल, नंद भयो जय
कन्हैया लाल जय कन्हैया लाल की गजर चाललेला आनंदी आनंद सुरू झाला. खूप सर्वांना आनंद झालेला आहे. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखांत पार नाही लेखांत पार नाही लेखांत त्याच कृष्ण कन्हैयानं अनेक लीला केलेल्या आहेत. आता मी सर्व लीला वगैरे सांगत नाही. खरं म्हणजे मी मुळातच एवढा वेळ कीर्तन करत नाही. आज जास्त वेळ कीर्तन केलंय तुमच्यामुळं. बोली अशी होती की तुम्ही फक्त या. 10 मिनिट कीर्तन केलं तरी चालेल. आता लय वेळ झालेला आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळ गावामध्ये खूप लीला केल्या. माखनाची चोरी केली. आता काही लोक म्हणतात देव आणि चोरी केली असं आहे ना. परब्रह्म परमात्मा मग चोरी कसं काय करतो. मग आम्ही केली तर काय बिघडलं. बिघडलं काहीच नाही. त्यानं पावशेर चोरलं म्हणजे 1 किलो होत असायचं. तुम्ही कोणाचे 100 चोरी करून त्याचे 500 होत असतील ना तर जरूर करा. 1000 चोरले आणि त्याचे 10,000 झाले काय हरकत आहे. तोही तुम्हाला निमंत्रण देईल ना. अरे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला तर बोलावेच होते. आज मोरे अंगना मी आऊ नंदलाल आओ गोपाल दर्शन की प्यासे गुजरी आशा. श्याम दर्शनाची प्यास लागलेली भगवंताला बोलाविल्या जात असायचं. तेव्हा कंठी धरिला कृष्णमणी अवघाजने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. खरंच या लोकांचं वर्णन आहे. या लोकांचं तुकाराम महाराज कधी स्वर्गाला वैकुंठाला महत्व देत नाही. भजनाला जरूर महत्व दिलं त्यांनी पण वैकुंठ महत्वाचं नाही. तुकोबर आहे म्हणत वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. भाग्यवान आहेत इथली माणसं मृत्यू लोकातले. अरे भजन इथंच करता येतं. याच शरीराने करता येतं. याच देहानं भजन करता येतं. इथेच भजन करता येतं. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा. जन्माम्हा नारायण नामे होऊ जीवनमुक्त. इथं जीवनमुक्त होता येतं. हे असं ठिकाण आहे. मानवी जीवन असं आहे की हे खरंच जंक्शन स्टेशन आहे. भुसावळपेक्षा मोठं. तुम्हाला जिकडं जायचं तिकडं जाता येतं. तुम्हाला नरकाला जायचे का जाता येतं. तुम्हाला वैकुंठाला जायचं आहे का वैकुंठाला जाता येतं. तुम्हाला स्वर्गाला जाता येतं. शहाणे हरिभक्त मुक्तीही नको म्हणतात. असं काही हरिभगत सयाने मुगती निरादर भगती लुभाने. देवा ऐके हे विनंती मज नको रे हे मुक्ती तया इच्छा गती हेची सुख आगळे. मृत्यूलोक श्रेष्ठ आहे. म्हणून तर या ठिकाणी तुकोबरायांनी गोड वर्णन केलेलं आहे. तुकोबराय गोड वर्णन करतात. कंठी धरला कृष्णमणी अवघाजने प्रकाश काला वाटो एकमेका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. आपण उत्तम लोक. लहान लहान मुलांचा स्वभाव असायचा बघा. एखाद्या आईने घरातून काही खायला दिलं आणि बाहेर जायचे आणि एखादं पोरगं दिसलं म्हणजे त्याला नाक खाजवायचं टुक टुक माकोड. लहान लहान पोरं करायची ना. ही आताची पोरं नाही करत. खरं म्हणजे जरा अगोदरची पोरं जरा आमच्या बरोबरीचे का होईना. टुक टुक माकोड आम्ही खाऊ पापूड आणि तू खा.
असं नाक खाजून एकमेकाला खिचवत असायचे, चिडवायचे. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका, ब्रह्मादिक देवत्यांना वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठोबार रघुमाय हो बारकुमाय 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 हो बारकुमाय. श्रीकृष्ण परमात्म्यानं गोकुळात नाना प्रकारच्या लीला केल्या. मैया यशोदेने एके दिवशी कन्हैयाला जवळ बोलावून घेतला आणि सांगितलं, बेटा कन्हैया तू आता मोठा झालेला आहे, गायी राखायला जा. दुसऱ्याच दिवसापासून भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायी गोपाळ बंगडे वना घेऊन या जाय खेळे नंदाचा काणा. भगवान गायी राखायला जाऊ लागले. गायी राखत असतानाही अनेक वनामधून भगवंताने गायी राखल्या. कधी मधुवन, तालवन, खादिरवन, भांडीरवन, कामवन, हाऊवन, वृंदावन, वेगवेगळ्या वनात भगवंताने गायी राखल्या. गायी राखून गायी सांभाळून थकवा आल्यानंतर सर्व सवंगडी भगवंताला म्हणत असे, कन्हैया अब कलेवा करेंगे, भोजन करेंगे, काला करेंगे. काल्यासाठी सर्व एकत्र यायचे. खांदे भार पोटे भुका काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख. पोटे भुका काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे. ए झाली आता वेळ म्हणती आनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती आनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती आनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती आनाशी दोऱ्या. सटोळ आले अवघे गोपाळ, झाली आता वेळ म्हणती आणा सिदोऱ्या. सर्वांच्या सिदोऱ्या एकत्रित करायच्या. यमुना तटावरती सवंगड्याची सुंदर पंगती बसवावी. श्याम सुंदर परमात्म्यानं सर्वांच्या मध्यभागी उभं राहावं. पेंध्याला जवळ बोलावून घ्यावं. मुदा घेऊन या करी पेंध्या वाटितो सिदोरी. सर्वांना वाढ करायची. वाढ झाल्याच्या नंतर श्लोक म्हणायचा आणि श्लोक झाल्यानंतर जेवायला बसायचं. आमचे आता सुशिक्षित लोक असे आहेत, एक पदार्थ ताटात आला की सुरू करतात. सुशिक्षित माणसं. आता हे सुशिक्षित म्हणायचं की काय अशिक्षित म्हणायचं तेच कळत नाही. कारण म्हणजे सर्वांना वाढू दे ना. एकाला वाढलं नाही तरी ते बरं वाटत नाही. सर्वांना वाढून झाल्याच्या नंतर श्लोक म्हणून आपण म्हणतो ना, आपल्याकडे रामदास स्वामींचा एक श्लोक म्हणत असतो आपण, वदनी कबळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे. यज्ञकर्म आहे हे हवनकुंड आहे. मग आपल्याकडे पूर्वी तर इतकी सुंदर प्रथा होती, महिला स्वयंपाक करायला लागल्या ना, चुलीला भाकरी, हातावर भाकरी भरायच्या, चुलीला भाकरी भाजायला लावायची, एक तुकडा मोडायचा, भाकरी भाजलीचा अग्नीत टाकायचं आणि कृष्णा अर्पण म्हणायचं. आता गॅसवर स्वयंपाक कुठं, अग्नीच्या मुखात कुठं टाकायचं, कुणी टाकीत नाही. खरं म्हणजे हे पंच जे यज्ञ असायचे, अग्नीला घास, कावळ्याला घास, कुत्र्याला घास, अतिथीला जेवू घालायचं आणि देवाला नैवेद्य, याला पंच महायज्ञ म्हटल्या जातं. जे आपल्याकडून शेती नांगरताना, पेरताना, काढताना, खळे करताना, दळण करताना, दळताना जे पातक होतात, जे किडे मुंग्या मरून जातात, त्यांच्या उद्धारासाठी, त्या पापातून सुटण्यासाठी हे यज्ञ केले जात असायचे. कळत नकळत आपाप
करत असायचे, प्रत्येक घरोघर होत असायचा. पण अलीकडे माणसंच फार हुशार झालेत खरं म्हणजे. साधे पंक्तीला देखील नीट सोयीने जेवत नाहीत माणसं म्हणा. आणि किती लग्नातलं तर काही विचारूच नका, इतकं अन्न लोक टाकून देतात. अन्नाची माणसाला कदर राहिली नाही. पहिले खळ्यामध्ये बोडखं जायचं नाही, मोठ्याने बोलायचं नाही. किती नियम होते चांगले. माणसं अन्नाचा आदर करत होते. अन्नाचा आदर आजही केला पाहिजे. अरे अन्न आहे ज्याच्यावरती आपलं शरीर चाललेलं आहे. नसल्याच्या नंतर आपल्याला कळेल. मी तर असं म्हणतो, लग्नाला सुद्धा उधळू नका. तेही कोणाला गोरगरिबाला वाटून द्या. विठाला विठाला लाखो टन धान्य माणसं फेकून देतात म्हणा. लाखो टन. पहिलं गहू भेटत नव्हते, तांदूळ आपल्या स्वप्नातही नव्हते खरं म्हणजे. आता माणसाला भरपूर झालेत. आता काही विचार नाही. पहिलं जर पाहुणा आला तर त्याच्या पुरत्या चपात्या करायच्या आणि घरमालकांना भाकरी. असे कित्येक घरामध्ये अशी अवस्था होती. आता तर चपात्या खायला माणसं कंटाळले. कालाचा ओघ आहे. धान्य चांगलं पिकायला लागलेलं आहे. चांगलं पिको, सर्वांचं कल्याण हो एवढीच अपेक्षा आहे. परंतु खूप आदर करून खा. अन्नाचा आदर करा, सर्व गोष्टीचा आदर करा. वडीलधाऱ्या माणसांना खूप सांभाळा. ज्या घरची माणसं आईवडिलाला सांभाळतात ना, तेच घर खरं घर आहे. आणि हा नियम सर्वांसाठी आहे. तुम्ही तुमच्या आईबापाला सांभाळलं तर तुमचे पोरं तुम्हाला सांभाळतील. तुमच्या पोराने तुम्हाला सांभाळलं तर त्यांचे पोरं त्यांना सांभाळतील. ही परंपराच आहे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये एकामेकावरती प्रेम करणं यापेक्षा श्रेष्ठ काही नाही. एकामेकावरती पहिल्यांदा प्रेम करायला शिका. आईवडिलाची सेवा करायला शिका. वारकरी संप्रदाय फक्त आईवडिलाच्या सेवेवरती उभा आहे. पुंडलिकाने आईवडिलाची सेवा केली म्हणून पांडुरंग ऋणी बनून आला. आणि मुख्य देवता आहे आपली पांडुरंग, पंढरपूर. ती सुरुवात अशी आईवडिलांची सेवा. आईवडिलांची सेवा करा. आणि तरुणांनी सगळ्यांनी आपल्या मुलांना भरपूर शिकवा. मी पुढच्या वर्षी कीर्तन करायला येईल न येईल तो भाग वेगळा, पण पोरांना खूप शिकवा. कोणी इंजिनियर करा, वकील करा, डॉक्टर करा. ज्या ज्या साईडला जो जायची म्हणेल तशा पद्धतीनं त्यांना शिकवा, मोठं करा. शिक्षणाने फक्त मोठं होता येतं. गरिबीतून माणसाला मोठं व्हायचं असेल तर फक्त शिक्षण आहे. शिक्षण, ज्ञान या विषयावरती सर्वांचा जोर असला पाहिजे. खूप मुलांना शिकवा अशा प्रकारची आपल्याला सर्वांना प्रार्थना करतो. आणि जाता जाता भगवंताला प्रार्थना करेल की हे परमात्मा सर्वांना सुखी ठेव, सर्वांचं कल्याण कर. सर्वे वै सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीही लोकी सर्व सुखी होत, सर्वांचं कल्याण हो अशा प्रकारची मनोकामना करतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सर्वांच्या समवेत काला केला श्लोक म्हटला. तो श्लोक म्हणतो, बिभ्रद्वेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानौ मसृन् कवलं तत्फलानि अंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गलोके मिशिति बुभुजे यज्ञभुग्बालकेली पुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वरा माऊली नरराज माऊली